आता बघतो सगळे सेटिंग बरोबर आहे. आजच्या ह्या 12व्या सत्रात आणि आज आम्ही सहस्रार चक्राबद्दल डिस्कस करणार आहे. तर ह्या जे सटल सिस्टीमचं जे ज्ञान होतं त्याचं ऑलमोस्ट लास्ट सेशन आहे आणि एक थोडे सेशन असणार आहेत एक थोड्या दुसऱ्या टॉपिक्सवर. पण आजचं ह्याच्यामधलं शेवटचं सेशन म्हणता येईल. सहयोगा गोवातर्फे तुम्हा सर्वांना स्वागत आहे. जसं आम्ही आतापर्यंत कळले की सगळ्यात आधी आम्ही भूमिमातेशी आणि श्रीमाताजीशी ही विनंती करूया की आजचं हे ध्यान आमचं चांगलं करून जाऊ दे, आम्हाला संतुलन मिळू दे आता, आणि ह्या ध्यानात येणारे जे काही अडथळे आहेत, बाधा आहेत, ते नष्ट होऊ देत आणि आमचं ध्यान एकदम सुखरूपपणे होऊ दे म्हणून. आतापर्यंत आम्ही बऱ्यापैकी सूक्ष्म शरीराबद्दल जाणून घेतलंय. आमची डावी नाडी जी आमची इच्छाशक्ती आहे, उजवी नाडी जी क्रियाशक्ती आहे, आम्ही ह्या दोघांना संतुलनात आणून आम्ही शक्यतो वर्तमानात काळात यायला प्रयत्न करतो. आणि नंतर आमच्या शरीरात 7 चक्र आहेत. कुंडलिनी माता आहे जी खाली सुप्त रूपात असते. ती हे जे आम्ही हळूहळू एक एक गोष्टी करत यायला लागलो त्याच्यामधनं ती हळू जागृत होते. सगळ्या चक्रांच्या मधनं, सगळ्या नाड्यांच्या मधनं ती वर जात 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 सहस्रारातनं बाहेरून परमचैतन्याशी आमचं कनेक्शन होते, हे विलन होते म्हणता येईल. तर ते जे इकडनं होते त्याच्याबद्दलच आज आम्ही बऱ्यापैकी डिस्कस करणार आहे. ते सोडलं तर त्याचा अनुभव कसा हातावर होतोय, अंगामध्ये होतोय, शरीरामध्ये होतोय, तो पण हळूहळू आता मला कळायला लागला असणार. मी प्रत्येक केपेला प्रत्येक चक्राबद्दल थोडं तरी बोलत होतो, पण ह्या केपेला डायरेक्ट सहस्रार चक्रावर जाऊया. 1-2-3 महत्त्वाच्या गोष्टी नंतर सांगायच्या आहेत म्हणून हे बघूया आणि नंतर त्याच्यावर जाऊया. तर सहस्रार चक्र, जसं आता आम्हाला सगळ्यात आजपर्यंत ऑलमोस्ट प्रत्येक सत्रात आम्ही करत आलोय, आमचं आमचं एनलाइटमेंट किंवा प्रबोधन किंवा आत्मसाक्षात्कार जिकडनं होतोय, जिकडनं आमचं कनेक्शन होतंय, तीच जागा, आणि ते इकडनं वर होते. तर त्याचं गुण पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तोच आत्मसाक्षात्कार. दुसरं एकीकरण किंवा आमचं ब्रह्मांडाशी किंवा आमचं हे आमचं शरीर आहे. नंतर आम्ही आतापर्यंत डिस्कस करत आलो की एक सुपर कॉन्शियस असते किंवा परमचैतन्य असते, त्याच्याशी आमचं विलन होणं हे महत्त्वाचं आहे आणि ते इकडनं होते. एकाकरण किंवा युनियन किंवा कनेक्शन. आणि योग ह्या शब्दाचा अर्थच हा आहे की विलन किंवा जे कनेक्शन होतं ह्याचं आम्ही योग म्हणजे आजकालच्या दिवसात नुसतं जे आम्ही फिजिकली हठयोगाचे रिलेटेड एक्सरसाइज करतो ते वाटतात, पण ॲक्च्युली सगळ्यात महत्त्वाचं योग म्हणजे ते म्हणजे आमच्या कुंडलिनीचं, आमच्या शरीराचं, आमच्या सूक्ष्म शरीराचं योग होणं ह्या परमव्यापी शक्तीशी. ते झाल्यानंतर नक्कीच शांतता, एकदम सगळं शांत होते, विचार, मन, आमचं वागणं सगळं बदलतंय. ह्याचे बॉडीतली जागा तुम्ही बघितलं तर हातावर सगळ्यात मध्ये तुम्ही बघितलं असणार, आम्ही ही जागा घेतो आणि वर दाबतो आणि 7 वेळा फिरवतो, बरोबर? तीच जागा पायामध्ये आणि परत पायाच्या मध्ये, डोक्यावर लिंबिक एरिया किंवा टाळू भाग जो म्हणतो आम्ही तिकडे. रंग तुम्ही बघितलं असणार, ऑलमोस्ट सगळ्या चक्रांचे रंग ह्याच्यामध्ये येतात. आणि ह्याचा अपोजिट बघितलं किंवा कुणामध्ये हे जागृत होत नाही असं म्हटलं तर जे नास्तिक असतात त्यांच्या विरोधात आम्ही काय नाही, पण एक चॅलेंज आहे, नास्तिक असतं तर त्यांचं सहस्रार उघडायचं कठीण होते. आणि ह्याच्याबद्दल भरपूर गोष्टी बोलता येईल, पण सहस्राराचं एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीमाताजीने हे आमच्या साठी उघडलं. आणि जे आता आजच्या ह्या कॉम्प्लेक्स म्हणजे असं झूमतर्फे म्हणा किंवा असं एका जागेतनं 100 लोकांना पण सहस्रार उघडणार नाही. तर आधी कसं होतं, एकटा माणूस बसून एकट्याकडे महिने वर्ष बसून तपस्या केल्यानंतर कधीतरी एकदा ते उघडत होतं. पण आता एवढं सोपं केलं श्री माताजींनी की ते एनमास म्हणजे भरपूर लोकांना एकदम जागृती मिळायचा अनुभव आणि पॉसिबिलिटी झाले. आणि त्याचं कारण म्हणजे श्री माताजींनी
हे उघडलं आणि त्याची टेक्निक किंवा ते कसं करायचं आम्हा सर्वांना शिकवलं, आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आमची कुंडलिनी लगेच चढते आणि ती कनेक्ट होऊन त्याचा अनुभव लगेच येतो. दुसरं ह्याचं एकाकरण किंवा आता ह्याचे रंग पण बघितले, सगळे रंग आहेत. डोक्यामध्ये पण आम्ही जास्त विचार केला नाही, पण डोक्यामध्ये पण सगळ्या चक्रांचे स्थान आहेत असं वर्ण मागे गेल्यापासून. आणि सगळ्यात मध्ये तरी सहस्राराच आहे. तर आमची जी हाड आहे पाठीचं हाड, तेच त्याच्यातनं कुंडलिनी चढते म्हणता येईल, किंवा त्याच्यामध्ये एक 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 चक्र आहेत असं इमॅजिन केले तर नक्कीच एकेने ते सगळे गुण जेव्हा इकडे होते म्हणजे ते सगळे चक्र सुटलेलेच असणार. तर एकेने बघितलं तर ते सुरू झाले म्हणजे नक्कीच त्यातले सगळे गुण आमच्यामध्ये यायलाच पाहिजे किंवा दिसतात. जसं की आम्ही मूलाधार चक्राचं अबोधिता बघितलं, स्वाधिष्ठान चक्राचं क्रिएटिव्हिटी किंवा सृजनात्मकता बघितली, नाभी चक्राचं संतुष्टीपणा, आणि नक्कीच एका गुरुचा आशीर्वाद नसल्याशिवाय आमचं तिकडनं क्रॉस होतच नाही. हृदयावर आल्यानंतर आत्मविश्वास, गळ्याचा विचार केला तर संपर्क कुशलता किंवा कम्युनिकेशन, आम्ही जे सगळ्यांना क्षमा करतो, क्षमाशीलता आमच्यामध्ये येते. आणि फायनली हे जेव्हा सगळे येतात तेव्हा नक्कीच आमचं सहस्रार उघडलेलं असते किंवा उघडते. बाय द वे, मी हे सगळं बोलताना तुम्हाला काही प्रश्न असते तर प्लीज मला थांबवा आणि विचारा, कुठल्या ह्याच्याबद्दल डिस्कस करू शकतो. ध्यान सुरू व्हायच्या आधी मी हे सगळ्या गोष्टी नक्कीच ओपनली बोलू शकतो. तुम्ही अनम्यूट करू शकता किंवा चॅटमधनं मेसेज घाला, डिस्कस करता. तर ह्याचे पाकळ्या, आता मूलाधाराचे 4 पाकळ्या बघितले, विशुद्धीचे 16 पाकळ्या बघितले, तसे ह्याचे आहेत 1000 पाकळ्या. ते ॲक्च्युली 998 असं काहीतरी, पण 1000 एक सोपं होते लक्षात ठेवायला. एलिमेंट एकीकरण सगळ्या चक्रांचं आणि ह्याच्याशी जेव्हा होते त्याच्यावरनं फरक पडतोय. रंग बघितले, सगळे रंग ह्याच्यामध्ये आहेत. जागा ही प्लॅनेट प्लुटो, आणि जागा इकडे आहे, आणि परत बॉडीवरची, आणि राग दरबारी आणि स्टोन पर्ल. आणि परत मी म्हणतो तसं हे सगळं लक्षात ठेवायची गरज नाही, पण थोड्या गोष्टी माहिती असते तर बरे. ह्याचं आमच्या फिजिकल बॉडीवर काय इफेक्ट होतं हे एक महत्त्वाचं आहे. तर जसं ह्याची जागा आहे, प्रत्येक चक्राची जी जागा आहे त्याच्या आजूबाजूचे जे काही फिजिकल ऑर्गन्स आहेत त्याच्यावर नक्कीच फरक पडतोय. तर हिचा पण ब्रेन, जे आमचं डोकं, फंटनल बोन किंवा हे हाड किंवा मागचं हाड, मणक्याचं हाड, फिजिकल, मेंटल, इमोशनल आणि स्पिरिच्युअल, ते सगळ्या ह्यांना एक संतुलन किंवा वेल बिईंग म्हणता येईल, ते ह्या चक्राच्या आशीर्वादामुळे आम्हाला मिळते. आणि थोडे याचे जर क्वालिटीज बघितले तर जसं आम्ही बघितलं प्रत्येक चक्राची गुण ह्याच्यामध्ये आहे. तर जेव्हा हे सुटले म्हणजे नक्कीच प्रत्येक चक्राची क्वालिटी आमच्यामध्ये येत जाते. आणि एक एकदा सहस्रारामधनं आम्हाला इकडनं छान व्हायब्रेशन्स येतील किंवा कनेक्ट पण झालेलं असते, पण पूर्णपणे झालेलं नसते, एकच कण झालं असणार. आता तुम्ही जसं बघितलं 1000 पाकळ्या आहेत किंवा तेवढं स्ट्रॉंग होऊ शकते, त्याच्याहून 10 पट ते स्ट्रॉंग आहे. तर एक 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 जेव्हा वाढत जाते नक्कीच ते गुण सगळे आमच्यामध्ये यायला सुरू होतात. दुसरा, हातावर डोक्यावर थंड वारा हा जाणवायला सुरू होईल, किंवा कुठलेही जाणीव येतील. योगा जे म्हटलं आम्ही, जे योग होते त्याचं फिलिंग आम्हाला कळते की आम्ही सर्वव्यापी देवाशी कनेक्ट झालोय आणि त्याचे आशीर्वाद आम्हाला मिळायला लागलेत, तेच आम्हाला गाईड करत असणार. ओके, मराठी एक प्रश्न आहे की ह्याच्याबद्दल एक पुस्तक आहे का मराठीमध्ये? नक्कीच आहे, मी नाव सांगतो, म्हणजे 2-3 बुक्स आहेत, ते पण रेकमेंड करू शकतो. आणि तुम्ही जर फोटोसाठी जर तुम्ही हे केलं असलं, फॉर्म भरला असला, तर तुम्हाला एक पुस्तक त्याच्याबरोबर पण मिळते, आणि ते तुम्ही त्याच्यामध्ये एक मराठी बुक आहे, पण डिटेल्ड मोठे कॉम्प्रिहेन्सिव्ह बुक्स आहेत आणि वेगळ्याप्रमाणे एक्सप्लेन पण केलेलं आहे त्याच्याबद्दल. नंतर आम्ही बघितलं योगाबद्दल बघितलं. नेक्स्ट आहे एक एक्सपिरियन्स ॲब्सोल्यूट ट्रूथ आणि जॉय, एक परमानंद किंवा निरानंद जाणवतोय. आम्ही एक खुशीत असतो, शांत होतो, कुठलेही चिंता आणि हे सगळे जाऊन शकते, एक वेगळंच हे होते. नंतर आहे ट्रान्सफॉर्म आणि बिकम.
हे मराठीमध्ये एक्झॅक्ट शब्द मिळाले नाही मला, पण जर मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर नक्कीच आमची पर्सनॅलिटी पूर्ण बदलते. आता आम्ही प्रत्येक चक्राचे गुण बघितलं, ते कसे बाहेर येतात बघितलं आणि ते कसं बदलते ते बघितलं. दुसरं बिकम. आता ह्याला भरपूर एक्झाम्पल्स आहेत. एक सोपं एक्झाम्पल म्हणजे जेव्हा एक पाण्याचा एक लहानसा थेंब जरी विचार केला, तो जेव्हा समुद्रामध्ये जातो, तो स्वतः समुद्र बनतो. तर आम्ही जेव्हा ह्या परम चैतन्याशी, आम्ही जेव्हा ह्या देवाशी विलन होते आमचं, आम्ही स्वतः त्या स्वरूपात जातो. तेवढा मोठा आमचा चेंज येऊ शकतो. तर हळूहळू जसं आमची ग्रोथ होईल जाईल, आम्ही नक्कीच त्या स्थितीमध्ये जातो. सामूहिक चेतना, जसं आम्ही विशुद्धी चक्राबद्दल पण बोललो, तर आम्ही इंडिव्हिज्युअल, आम्ही एकटे राहत नाही, पण आम्ही एका ग्रुपमधले किंवा आमच्यासारखं कनेक्टेड सगळ्या लोकांशी कनेक्ट होतो आणि आम्हाला त्याची जाणीव यायला सुरू होते. तर इंटिग्रेशन किंवा योगच म्हणता येईल. आणि डाऊटफुल अवेअरनेस, तर एक शांत चित्त, विचार नसतात आणि एक वेगळंच अवेअरनेस आमच्यामध्ये येते. हे जर इम्बॅलन्समध्ये असलं, हे चक्र बरोबर काम करत नसलं, तर नक्कीच डोक्याचे काही ना काही आजार म्हणता येईल, विसरणं, एक्सेसिव्ह विचार आणि एक थोडे डिसिजेस आहेत जसे की अल्झिमर्स, पार्किन्सन आणि डिमेन्शिया, जिकडे विसरतो आम्ही भरपूर, लक्षात राहत नाही, जे काय करायचं ते लक्षात राहत नाही, ते येऊ शकतात. हे का इम्बॅलन्स होऊ शकते? तर एक अविश्वास असणं, जसं मी म्हटलं नास्तिक विचारमत्व, जिकडे आम्ही जर देवापासून फार दूर गेलो किंवा हे सगळं काय आहे ते आम्हाला माहीत नाही, आम्ही ते जाणून घेत नाही, ज्याच्यामुळे आमचं जन्माला आलो, आम्ही आयुष्यातलं ध्येय काय किंवा हे सगळं कसं नक्की चालू आहे, हे सगळं आमच्या डोक्याला कळलं नाही आणि त्याच्यानं दूर जात गेलो की नक्कीच थोडं तसले प्रॉब्लेम्स येऊ शकतात. आणि थोडं रिलिजियस इंटॉलरन्स अँड नॉट अंडरस्टँडिंग दॅट ऑल रिलिजन्स अँड फेथ्स आर वन अँड वन इंटिग्रेटेड. तर काय ना काय म्हटलं तरी सगळे भरपूर धर्म आहेत, पण सगळ्या धर्मांचं एकच अल्टिमेट गोल आहे आणि ते जर आम्ही समजून घेतलं नाही आणि अनवॉन्टेड ह्या रिलिजनच्या ह्याच्यामध्ये अडकलो, तर नक्कीच ह्याच्याकडनं आम्ही दूर जातो, जे आमचं आयुष्यातलं ध्येय असायला पाहिजे. ते कसं सुधारू शकतो? ध्यान, मंत्र आहेत थोडे जे आम्ही आणि डिस्कस करणार आहे, आणि एक विचार आहे, ह्याच्यामुळे पण कनेक्ट होणं, आणि एक विचार की आम्ही याला इच्छा आणि विचार की आम्हाला ह्या परमचैतन्याशी, परमव्यापी देवाशी आम्हाला कनेक्ट व्हायचं आहे आणि त्याच्या सानिध्यात आम्हाला राहायचं आहे, हे एक कंटिन्युअस विचार असायला पाहिजे. तर आम्ही बघितलं प्रत्येक ह्याच्यासाठी आमचे एक सोपे शब्दात, कॉम्प्लिकेटेड मंत्र पण नाही, सोप्या शब्दात इच्छा करायची आहे, श्रीमाताजीशी इच्छा करायची आहे, भूमिमातेशी, कुंडलिनी मातेशी इच्छा करायची आहे की आम्हाला ते होऊ दे म्हणून, आम्हाला त्याची अनुभूती द्या म्हणून, तेवढंच. तर त्याच्यामध्ये एक होता, आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या, आम्हाला ह्या परमेश्वराशी एक विलन करा किंवा योग करा, आणि आमच्यामध्ये कम्प्लीट सायलेन्स, शांतता आणि एक खुशी किंवा निरानंद किंवा परमानंद आम्हाला अनुभू दे म्हणून एक इच्छा करा. तर एकीने सहयोगात मंत्र आहेत, पण एवढंही आम्ही अगदी ते पाठ होऊन म्हणायला पाहिजे असे नाही. आमची इच्छा महत्त्वाची आहे. आमच्या शब्दात आम्ही ह्या सगळ्या इच्छा बरोबर केले, आम्ही मनापासनं जर त्याला सरेंडर झालो, तर नक्कीच त्याचा अनुभव येतो आम्हाला. तर आणि एकदा बघतो सगळ्या सेटिंग्स, काही प्रश्न असले तर सांगा, प्रश्न नसले तर आम्ही हळूहळू ध्यान सुरू करूया म्हणजे आता. सगळ्यात आधी बंधन. Let us put ourselves into bandhan after raising our kundalini. Please. Attention on your Sahasrara. Don't close your eyes. Push back your head. 1. Again. Sit straight.
Take it up on your head. 2. Three. Now Bandha. 1. 2. Do it properly, systematically. 3. All of us should do properly. 3. 4. 5. Try to wait as I'm doing. 6. 7. 3 महामंत्र. त्वमेव साक्षात् श्री महालक्ष्मी महासरस्वती महाकाली त्रिगुणात्मिका कुंडलिनी साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्री कल्की साक्षात् श्री सहस्रार स्वामिनी मोक्षप्रदायिनी माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. ॐ त्वमेव साक्षात् श्री गणेश साक्षात् श्री आदिशक्ति माताजी श्री निर्मला देव्यै नमो नमः. आता लेफ्ट साइडचं बॅलन्सिंग करूया.
तर डावा हात श्री माताजींच्याकडे आणि उजवा हात भूमी मातेवर किंवा भूमी मातेकडे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील भूतकाळातील जे काही दोष, बाधा, अडथळे ते सर्व पृथ्वीतत्वात खेचून घ्या आणि आमची इडानाडी संतुलनात आणा. लक्ष इडानाडीवर, आमच्या डाव्या हातावर आणि सहस्त्रारावर असो. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा. त्याच्यातील जे काही नकारात्मकता आहे, भूतकाळातले विचार, भूतकाळातले त्रास, ते सर्व भूमितत्वात जाऊ दे आणि आमची इडानाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत होते. हळू उजवा हात मांडीवर आणि डावा हात आकाश तत्वाकडे. श्री माताजी, आपणच कृपावंत होऊन आमच्या पिंगला नाडीतील जे काही हीट आहे, जे काही भविष्य काळातले दोष, बाधा, अडथळे आहेत, विचार आहेत, ते सर्व आकाश तत्वात खेचून घ्या आणि आम्हा सर्वांची पिंगला नाडी शुद्ध, निर्मल, संतुलित, स्थिर, शांत करा.
हळू दोन्ही हात मांडीवर घेऊया आणि श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलन प्रदान करा. श्री माताजी आपणच कृपावंत होऊन आम्हा सर्वांना संतुलन प्रदान करा. आज आम्ही ह्याच्यानंतरचं ध्यान श्री माताजीच्या एका व्हिडिओ बरोबर करूया. तर श्री माताजी जसे सांगतात तसं आम्ही करायला ट्राय करूया. हेच आजचं नेक्स्ट ध्यानाचे स्टेप्स आहेत. आता मला असं वाटतं सर्वांनी असा हात करून बसायचा आणि डोळे मिटायचे. बहुतेक लोक इथे पास झालेले आहेत. तसे हात करून बसायचे. जर एका हातात व्हायब्रेशन्स येत नसले, ज्याच्यात नसतील येत थंड थंड, तो हात माझ्याकडे करायचा. जर दोन्ही हातात येत असेल तर दोन्ही हात करायचे आणि डोळे मिटून घ्या. आता डोळे मिटून काही विचार येत नाही बघा, काही विचार येत नाही. डोळे मिटून घ्यायचे आणि लक्ष जे आहे ते सहस्त्राराकडे असायला पाहिजे. सहस्त्राराकडे म्हणजे आपल्या टाळूकडे असायला पाहिजे. प्लीज पे अटेन्शन टू युअर सहस्त्रार. आता सहस्त्रारावर लक्ष देऊन असं म्हणायचं, माताजी माझा योग कायम ठेवणे, माझी योगशक्ती वाढविणे, तसेच माझ्या आत्म्याचा प्रकाश माझ्या चित्तात येऊ द्या. 3 गोष्टी म्हणायच्या. म्हणजे योग करतात. आता योग आहे पण तो जमवला पाहिजे, म्हणजे आपलं कनेक्शन राहिलं पाहिजे सारखं. यू हॅव टू आस्क, प्लीज सस्टेन माय योग. देन प्लीज इन्क्रीज माय योग शक्ती. And lastly, please allow my spirit to spread its light in my attention. Mother, please give me the boon of your grace. आता बघा माझ्याकडे विचार येतोय का बघा. हातात थंड येत आहे सर्वांना. डोक्यात बघा, डोक्याला असं लावून बघा. प्लीज सी द कूल इज फ्लोइंग आउट और नॉट ऑन युअर सहस्त्रार. जस्ट प्रेस इट अ लिटल बिट. Because just now you've been jumping too much, your heart is catching. म्हणून हृदयावर हात ठेवायचा. हृदयावर हात ठेवा. Please keep your hand on your heart.
If the heart is catching, you do feel the pressure on your sahasrara. Reason is, this is the place of the heart chakra. Contralateral bone area is the place of the heart chakra. That's why I put it. Now, just say with full assertion, Mother, I am the spirit. म्हणा, माताजी मी आत्मा आहे. हृदयात म्हणायचं. माताजी मी आत्मा आहे. नाही, हृदयात म्हणा, आतमध्ये म्हणा, जोराने आतल्या आत म्हणायचं. Say 12 times. 12दा म्हणा. But not mechanical. येलं ना? बरं झालं? आलं? हां, छान. येतं का आता? Are you alright? Give it a bandhan and raise your kundalini, I think. आता बंधन कसं द्यायचं ते द्या. They are all Sahajogis here sitting. The whole village is become a Sahajogi. So sweetly, huh? Now raise it. How they do it? वरपर्यंत मारा गाठ. परत उचलायची. मारा गाठ. 2 परत. 1 परत. 2 परत. 3. आता बघा. आहे आलं तुला? Alright? Done. Like Maharashtrians, they say yes like this. They don't do that way. But I think good for Vishuddhi. Both the sides gives a balance. Stop. Stop. Okay, जोरात नाही. Stop. आता दोन्ही हात मांडीवर ठेवूया आणि एक 2-3 मिनिटं श्रीमाताजीचे शब्द ऐकूया. या स्थितीने सुटते. त्याची आई ती धर्मामध्ये सांगितलं की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, तुमचा द्विज झाला पाहिजे. आता ह्या बाबतीत ते फार 2 कमी 1000 म्हणजे इतक्या आहेत. 998 पण तरी सर्वसाधारण जनता हे बघत राहिली आणि त्यांनी विरोधही केला. त्याच्याबद्दल त्यांचा छळही झाला आहे. पण तरीसुद्धा सर्वसामान्य जनतेने मात्र नेहमी संताला ओळखलं आहे आणि संतांची पूजा केली आहे. आणि म्हणूनच आमचं कार्य सर्व आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठीच आहे. नंतर जे वरचं जे सहस्त्राराचं चक्र आहे त्याच्यामध्ये 1000 पाकळ्या आहेत. आता डॉक्टर लोकांचं म्हणणं आहे की नाही 2 कमी 1000 म्हणजे इतक्या आहेत. 998 नाड्या आहेत. हा बात म्हटलं 998 असोत किंवा 1000 असो, तुमच्या बापाचं त्याच्यात काय जात आहे मला समजून. आणि ह्याच्यावरनंच वाद घेऊन आणि आम्हाला सहयोग करायचा नाही म्हणून निघाले पाठमोठे. अशा पढत मूर्खांना काय म्हणा. आणि मी स्वतःच ह्याच्यासाठीच मेडिसिन केलं. तर म्हटलं ह्या शाण्यांच्याबरोबर मला बोलायचं आहे ना, म्हणून मलासुद्धा शिकलं पाहिजे. तर आमच्याबरोबर फार सुज्ञ 2 डॉक्टर आलेले आहेत. एक रशियन आहेत आणि एक आपले पारशी डॉक्टर आहेत. ते बरेच वर्ष लंडनला राहून त्यांनी प्रॅक्टिस केली आणि मानसशास्त्रज्ञसुद्धा आहेत. आणि सगळे इथे फार शिकलेले विद्वान लोक आलेले आहेत. आणि ह्यांनी तुमच्यासुद्धा योगशास्त्राचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. इतकंच नव्हे, प्रत्येक देवता म्हणजे काय, त्या देवतांचे अर्थ काय. म्हणजे मी सहयोगांना शिकवायला बसवल्याबरोबर यांनी युनिव्हर्सिटीच मांडली म्हणून.
आणि प्रत्येक गोष्टीचं सॉर्टिंग आउट ज्याला म्हणतात ते करून घेतलेलं आहे. इथे मी 84 ह्यांना आजपर्यंत टेप्स एवढा मोठमोठा आल्या आणि लेक्चर्स करून घेतल्या आहे. त्याचं सगळं वर्गीकरण करणं, ते काय आहे काय नाही, कसं शिकून घेणं, ह्या रोगाला काय आहे, ह्या माणसाला हा त्रास आहे, कुंडलिनी कशी उचलायची, त्याचा काय त्रास आहे, कुठे ती अडकते, काय झालं वगैरे सगळं इत्थंभूत तुमचे देवता वगैरे काय येतात त्यांच्यापासून तुम्ही शिकणार. कारण आपण नेहमी इंग्लिश लोकांच्याचकडे शिकतो. माताजींचं शिकवलेलं एवढं चालत नाही, तेव्हा त्यांना मी बरोबर पाठ घेऊन आले. पण असं आहे की एवढा मोठा आपल्या संस्कृतीचा एवढा मोठा वारसा आपल्याजवळ आहे, एवढं मोठं काही आपल्याला मिळालेलं आहे त्याची तुम्हाला कल्पनासुद्धा नाही. आणि ते अशा काहीतरी म्हणजे अगदी त्याला मी कुचकामी शिक्षा पद्धती म्हणते, ज्याच्यामध्ये काहीही तुम्हाला माहिती होत नाही की काय खरं आहे, सर्वव्यापी शक्ती काय आहे, त्याच्याबद्दल काहीही त्याच्यामध्ये विचार नाही, विचार विनिमय नाही. अशा या कुचक्या शिक्षा पद्धतीने तुम्ही जर पाश्चिमात्य संस्कृतीचं जर वर्णन करू लागाल तर असंच म्हणता येईल की सगळं सौंदर्य, आणखीन संपदा आणि एवढं ऐश्वर घरात असतानासुद्धा मला भिकेचे डोहाळे लागले. आता सहस्त्रारावर आल्यावर जेव्हा कुंडलिनी छेदन करते तेव्हा तुम्हाला सामूहिक चेतनेचा अनुभव येतो. म्हणजे अनुभव येतो, लेक्चर होत नाही. याला ॲक्च्युलायझेशन इंग्लिशमध्ये म्हणतात. हा अगदी अनुभव घडतो. अनुभव म्हणजे तुमच्यामध्ये ही प्रबुद्धता येते, तुमच्यामध्ये तुमची जी चेतना आहे ती प्रबुद्ध होते, तुमच्या हातातून हे चैतन्य वाहू लागतं. त्यानंतर ह्या बोटांमध्ये तुम्हाला बरोबर कळतं की कोणचं चक्र तुमचं धरलेलं आहे, दुसऱ्यांचं धरलेलं आहे. कारण तुम्ही आपल्या सूत्रावर आल्यावर सगळ्यांच्या सूत्रावर जाऊ शकता. आता इथे आम्ही दाखवलेले आहे की म्हणजे बोटांवरती रंग नाही केलेला. बरं, पण दुसऱ्याच्यात आम्ही दाखवलेलं होतं की प्रत्येक बोटाला कोणत्या ह्याला कोणचं चक्र आहे, कोणत्या बोटावर डावीकडे आणि उजवीकडे कोणची चक्र आहेत आणि ती कशी नीट करायची. म्हणजे लहान मूलसुद्धा तुम्हाला सांगू शकेल की तुमचं कोणचं चक्र धरलेलं आहे. परवा माझी 2.5 वर्षाची नात आहे, ती जन्मलेलेच आजकाल पुष्कळ फार लोक आहेत, त्यातले माझे 4ही नातवंड नशिबाने जन्मलेलेच आहेत असे. आणि त्यातली धाकटी जी 2.5 वर्षाची आहे तिच्याकडे ह्यांच्यातलीच एक मुलगी गेली ती पॅट्रिशिया म्हणून. तर तिने विचारलं की अनुपमा माझं कोणचं धरलेलं आहे. तर तिला विशेष इंग्लिश येत नाही पण तरी ती सांगितलं की लेफ्ट विशुद्धी आहे अँड नाभी. तिला स्पष्ट सांगितलं. एवढीशी 2.5 वर्षाची तिने त्यांना सांगितलं. ती म्हणाली माताजी हिला कसं कळलं. म्हटलं असं आहे की हे सब्जेक्टिव्ह नॉलेज आहे. हे जे काही बोध आहे तो आतून झालेला आहे. आता जसं आपल्याला कळतं हे गरम आहे थंड आहे तसंच त्या मुलांना कळतं. फक्त नावं सांगायची गोष्ट आहे. ते सांगतील हे बघा हे धरतं आहे आमचं की हे धरतं आहे. इतकंच नाही. आजच आता आम्ही नगरला इथे यायच्या आधी दुसरीकडे गेलो होतो तर तिथे एक बाई आपल्या बसल्या आणि त्याचं हे असं असं माझ्यासमोर हलू लागलं. मी त्यांना विचारलं की तुम्हाला मुलं बाळं होणार बाळणपणाला फार त्रास झाला. म्हणजे फार मला त्रास झाला, हे झालं ते झालं. आणि ते असं बोट माझ्यासमोर असं हलत होतं. आणि हे चक्र जे आहे त्यांनी युट्रस कंट्रोल होतं. म्हणजे स्वादिष्टान चक्राची राईट साईड जी आहे त्यांनी युट्रस कंट्रोल होतं. आणि असं आम्ही सांगितलं माताजी तुम्हाला कसं कळलं. पण ते सगळं समोर दिसतंय आम्हाला. हे जर आपलं झालं आपल्या प्रत्येकामध्ये हे घटित होऊ शकतं आणि झालं पाहिजे. झाल्याबरोबर ही सामूहिक चेतना तुमच्यामध्ये अवतीर्ण होते. ती काही सांगून होत नाही की आम्ही सगळे भाऊबंद आहोत असं होत नाही. सगळं जे काही संसारातलं आहे ते ह्या शरीरात जे काही तुम्ही आहात ते आम्हीच आहोत. म्हणजे उपकाराच्या सुद्धा या ज्या भावना मिशनरीपणाच्या आहेत त्यासुद्धा काही कामाच्या आहेत, अगदी कुच कामाच्या आहेत. कारण जर हे आमचं बोट खराब झालं तर आम्ही त्याला असं केलं तरी ठीक होऊ शकतो. जर तुम्ही आमचंच अंग प्रत्यंग असला तर आम्ही तुमचं जर ठीक केलं तर आम्ही स्वतःला ठीक करतोय. त्यात तुमच्यावर उपकार कसले. ही अशी स्थिती आतमध्ये अवस्था उतरते. म्हणजे काय सांगून होत नाही की हे भाऊ आमचे बंधू आहेत असं सांगायला नको. ते जाणवतंच मुळी. लगेच इकडे हात असे चोळायला लागतात. आता पुष्कळशी मुलं तोंडात बोटं बिटं घालतात. त्याचं निदान म्हणा मानसशास्त्रज्ञांना लागलं नसलं तरी आम्हाला माहिती आहे. जर ती पार मुलं असली तर अगदी लगेच लक्षात येतं की ते बरोबर ते तोंडात बोट घालताय जे तुमचं चक्र धरतं. मग बदलतात ते. आता तिथे एक मुलगी 11 महिन्याची होती. ती बरोबर सांगायला आली की ह्यांचं हे धरतंय त्यांचं ते धरतंय. त्यांची बोटच फिरायला लागतात कारण जळल्यासारखं होतं हातामध्ये किंवा काहीतरी ओढल्यासारखं होतं. ते बरोबर आपल्या हाताने असं करू लागतं. आता हे शास्त्र म्हणजे इतकं अभिनव आणि इतकं विशेष आहे. परमेश्वराला जाणण्याचं हे शास्त्र फार मोठं आहे आणि ही शक्तीसुद्धा आपण जाणली पाहिजे. आणि आपल्यामध्ये ती स्थिती आहे फक्त जागृत करून घ्यायची आहे. आणि त्याबद्दल आता लोकांचे जसे पुष्कळ आरोपण झाले त्यातले एक विशेष मी बघते ते पण कुंडलिनी जागृत करणं हे फार कठीण कार्य आहे आणि ते करताना आम्ही बेडकासारखे उडतो वगैरे वगैरे अनेक असे लोक मला सांगतात. म्हणजे एक रोज तर माझ्यासमोर दोन्ही पायाचे वर करून बसले तर लोकांचं असं बसायचं नसतं माताजींच्याकडे. अहो म्हणे असंच बसू द्या नाही तर मी बेडकासारखा उडेल. त्याने म्हटलं असं का. कारण म्हणजे आमचे गुरुजी असं म्हणाले की जर कुंडलिनी जागृत झाली तर बेडकासारखे उडतात. म्हटलं असं का. ते उडत होते का. हो म्हणे ते उडायचे.
म्हटलं आता तुम्हाला आता बेडूक करायचं आहे की काय म्हणा. अतिमानव करण्याच्या ऐवजी कुणाला जर बेडूक करायचं असलं, कुणी म्हणे सिंहासारखे ओरडतात काय. आम्ही हजारो लोकांना अगदी म्हणजे कोलंबिया, चिली, नंतर अर्जेंटिना, चायना, रशिया सगळ्या देशांमध्ये माझं फिरणं झालेलं आहे. त्याशिवाय इकडे इराण, आणखीन इटली वगैरे सर्व ह्या ज्याला आपण मेडिटेरियन म्हणतो त्यासुद्धा जागी माझं सगळं फिरणं झालेलं आहे. आणि अशा अनेक ठिकाणी अनेक लोकांना आम्ही जागृत्या दिल्या, पण कुठेही कुणी बेडकासारखं उरलेलं आम्ही पाहिलेलं नाही. आणि सगळे व्यवस्थित झालं. थोडं बहुत गरमी कधी कुणाला वाटली असेल तर वाटली असेल, पण जास्त त्रास असा कुणाला झालेला नाही. किंवा म्हटलं पाहिजे बहुतेक 100तले 99 लोक कधीही त्यांना काहीही त्रास झालेला नाही. तर थोडासा म्हणजे गरमी कधी कधी हातात येते, फक्त हलकी गरमी अशा हातात येऊ शकते. आणि त्यावर मग लोकांचं असं म्हणणं की हे फार कठीण असतं वगैरे. पण समजा फार कठीण काम आम्ही अगदी सहज करतो. समजा आम्ही करतो तर काहीतरी असलं पाहिजे आमचं सुद्धा, असल्याशिवाय नाही हो. तेव्हा ते कठीण आहे, त्याच्यामुळे आम्हाला सर्टिफिकेट्स मिळत आहेत नाही. तेव्हा असं लक्षात आणलं पाहिजे की काहीतरी हे कार्य करायचं होतंच आणि घडायचं होतं. म्हणून माताजींनी हे शोध लावण्यापेक्षा हे काहीतरी त्यांना माहिती आहे ते त्या घेऊन आल्या आमच्यासाठी. आणि त्यांचं आमच्यावर फार प्रेम आहे आणि आमचं पूर्ण त्यांच्यावर हक्क आहे, म्हणून आम्हाला मिळत आहे आणि आम्ही घेतलंच पाहिजे, कारण आमचाही हक्क आहे. असा जर भावनेने तुम्ही बसला तर कोणालाही अहंकार वगैरे जे काही प्रकार असतात ते येणार नाहीत, कारण लगेच अहंकार डोक्यावर येतो. तेव्हा विशेषतः शहरातल्या लोकांना, आणि अहमदनगर हे शहर असल्यामुळे जरा मला भीतभीतच बोलावं लागलं आहे, पण गावातल्या लोकांचं तसं नसतं. आमच्या मुंबईकर म्हणजे आणखीन त्याहूनही विशेष असतात, कारण मुंबईकरांचं म्हणजे डोकं आणखीनच वेगळं आहे. तेव्हा दिल्लीकर त्याच्यावर, कारण ते सत्तेवर बसल्यामुळे त्यांचं तर डोकं फारच वेगळं आहे. पण जर त्यांना कोणताही रोग झाला समजा तर मात्र धावत येतात. डॉक्टर असले किंवा काय, आपले जे प्रेसिडेंट साहेब आहेत त्यांनासुद्धा कॅन्सर झाला होता, तेव्हा मी लंडनला जाऊन त्यांना ठीक केलेलं आहे, त्यांना माहिती आहे. पण आता ते काय मला पेपरात ते देऊ देणार नाहीत किंवा सांगू देणार नाहीत, कारण तसं काही सरकारी नसल्यामुळे ते काय करणार नाही. असे अनेक प्रश्न मानवाचे असतात. तरी हे आपल्या आईचंच आहे, आपलंच आहे, स्वतःचंच आहे. अगदी काय त्याच्यात विशेष औपचारिकपणा करायचा नाही, अगदी साधंसुद्धा आहे. तुम्ही जरी आमच्या समोर येऊन डोक्यावर येऊन बसले तरी आम्ही आईच आहोत, काही तुमचे गुरु नाही आहेत. पण तरीसुद्धा ह्याला एक मान हा पाहिजे, आईचा मान केला पाहिजे आणि ते समजलं पाहिजे. आणि तो मान जर मनात धरून तुम्ही जर पार झाला तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की फार मोठी गोष्ट तुमच्या आयुष्यात, अनेक आयुष्यातली मिळवलेली ही संपदा तुमची आज वटवली गेली. पण त्याच्यानंतर मात्र माणसाला थोडंसं जमवावं लागतं, कारण पाण्यातनं जे बुडत होते लोक त्यांना काढून जरी बोटीवर बसलं तरी थोडा वेळ असं वाटतं आपण अजून पाण्यातच आहोत. आणि काही काही लोक कलमडतात सुद्धा. म्हणून त्याच्यानंतर थोडीशी मेहनत करून ते जमवून घ्यावं लागतं. आणि ते कसं करायचं काय वगैरे त्याच्यासाठी आमचं इथे सेंटर आम्ही उघडलेलं आहे. आणि धुमाळ साहेबांनी फारच कार्य अहमदनगरला केलं आहे. त्याशिवाय यांच्याबरोबरचे जे आज चव्हाणसाहेब बोले आणि मानेसाहेब ह्यांनीसुद्धा फार कार्य केलेलं आहे. तसंच आमच्या इथे पाटील साहेब जे अहमदनगरला एवढं कार्य त्यांनी सुरू केलेलं आहे, त्यांच्या एक 2 मिनिटं निशब्द ध्यान करूया आणि श्री माताजीशी आणि परत आम्हा सर्वांना आत्मसाक्षात्कार मिळू दे, त्याची अनुभूती होते. त्यांच्या फोटोग्राफमधनं येणाऱ्या चैतन्याची आम्हाला अनुभूती होते, हेच मागणी घालूया.
तर हळू डोळे उघडायला हरकत नाही. आज आम्ही बंधन श्री माताजीचा व्हिडिओ चालेल तेव्हाच घेतले असणार तुम्ही, तर चालेल. तर आजचं सत्र किंवा आज जे करायचं होतं ते एवढंच होतं. माझ्याकडनं सर्वांना आणि एकदा धन्यवाद. तुम्हाला काहीतरी प्रश्न असेल तर प्लीज विचारा. ते नसलं तर मला ॲक्च्युली एक सहयोगाबद्दल एक व्हिडिओ लावायचा आहे. एक 5 ते 6 मिनिटाचा आहे, ज्याच्यामध्ये सहयोग कसं सुरू झालं, श्री माताजींनी कसं ह्याला आजपर्यंत आणलं इकडेपर्यंत आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला मिळाला, त्याच्याबद्दल हा व्हिडिओ आहे, तो मी लावतो. पण जे ध्यानाचं सत्र होतं ते एवढं होतं. आजपर्यंत आम्ही जास्त सहयोग किंवा श्री माताजी किंवा निर्मला देवांच्याबद्दल जास्त डिस्कस केलं नव्हतं. तर ह्या व्हिडिओ मार्फे आम्हाला ह्याच्याबद्दल सगळं कळेल. तर एक 5-10 सेकंड बघतो. तुम्हाला काय प्रश्न असले तर किंवा तुम्हाला तुमचा आजचा काय अनुभव सांगायचा असला तर, नसलं तर हा व्हिडिओ बघूया म्हणे. हॅलो. नंदिनीजी, हा कश आज मला एकदम छान अनुभव आला. छान वाटलं. हा छान. आता हातावर पण व्हायब्रेशन झाले आणि व्हेरी गुड. सहस्त्रावर पण व्हायब्रेशन झाले. डोळ्याखाली पण चक्र फिरल्यासारखी वाटायला लागली. अरे वा. हा हा. आणि कसे गरम येतात की थंड येतात व्हायब्रेशन्स डोक्यावरनं? थंड 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 ना. थंड. छान. हा. आणि बोटांवर, सगळ्या बोटांवर की कमी जास्त नाही, आहे? सगळे फुल हात माझे अगदी बधीर झाल्यासारखे झाले. अरे वा वा वा. छान छान. एकदम छान. म्हणजे अगदी 12वा सत्र ऑलमोस्ट सहस्त्राला पोहोचतोपर्यंत तुमचं एकदम हा. सगळ्याच अनुभव आणि आल्यासारखं झालं. एकदम छान. तर आता रोज ध्यान होईल तसं नक्कीच ह्याचं जाणीव वाढत जाईल. आणि आता तुम्हाला कळलं की ते कसं जाणवतंय म्हणून, तर शक्यतो त्याच्यावर लक्ष विचार पण कसलेच डोक्यात आले नाहीत. सगळे जाऊन टाकतात. हो. एकदमच बरं वाटतंय. आणि जो कष्ट लागतंय विचारांना बंद करायचं, ते काय गरज पडत नाही. एकदा हे व्हायब्रेशन सुरू झाली, कुंडलिनी चढली, की सगळं ऑटोमॅटिक व्हायला सुरू होते. तर हे कठीण आहे, पण जमलं तर 24 तास दिवसभर तुम्ही ठेवायला ट्राय करा. दिवस एकदम वेगळाच जातोय बघा. असं नाही की नुसतं ध्यानात बसलेलं तेव्हाच हे करायला पाहिजे. नाही. तुम्ही बाकीच्या वेळेला पण तुम्ही हे करू शकता आणि तुमच्याशी राहील त्याचं. बरं. एकदमच छान. हा. तर मी मला वाटतं आणि कोणाला काय विचारायचं नसतं हा व्हिडिओ लावतो, तर बघूया म्हणे आणि तुमच्या सवडीनुसार हे करता येईल. all of you are in my heart. And I love you very much. I love you very much. My father used to ask me, "What do you dream?" I said, "I want to meet all the seekers of the world. That's what I want, all over the world, all the nations." श्री माताजी निर्मला देवी आधुनिक युग के महानतम आध्यात्मिक गुरु और दृष्टा हैं। विश्व के 140 से अधिक देशों के लाखों लोग सहज योग से लाभान्वित हो रहे हैं। विशेषता सहयोग की ये है कि हम धर्म को बंधन नहीं मानते, किसी देश को बंधन नहीं मानते, किसी क्रीड को, किसी रेस को हम बंधन नहीं मानते, किसी भी चीज का बंधन नहीं। मनुष्य को मनुष्य मानते हैं और सारे धर्मों का हम आदर करते हैं, पर धर्मों का और धर्म तत्वों का, न कि उसके जो भी प्रयास कर दिए धर्मों। और इस तरह से जिस भी धर्म में लोग होंगे वो सब इसमें कूदते हैं और वो सोचते हैं कि हमें
अब एक असली धर्म नहीं है। श्री माता जी का जन्म 21 मार्च 1923 को भारत के छिंदवाड़ा में हुआ। श्री माता जी ने बहुत छोटी उम्र में ही स्वतंत्रता आंदोलन में सहभागिता की। श्री माता जी ने चिकित्सा विज्ञान की शिक्षा भी ली। 5 मई 1970 के दिन एक अद्भुत ब्रह्मांडीय घटना घटी, जिसके बाद श्री माता जी ने सहज योग के माध्यम से मनुष्यों के आध्यात्मिक उत्थान और मुक्ति के कार्य शुरू किए। कुंडलिनी शक्ति का ज्ञान जो बहुत सीमित स्तर तक था, श्री माता जी ने कुंडलिनी शक्ति को जागृत कर उसे सर्वसाधारण के लिए उपलब्ध करा दिया। कि एक माँ है, अपने बच्चे को गोद में लेकर के सारा काम कर रही है, घर का सारा काम कर रही है, सारा संसार का वो काम कर रही है, लेकिन उसका चित्त पूरी समय अपने बच्चे पर। यही कुंडलिनी, इसका सारा चित्त आप पर लगा, सारा विचार इसका आपके ऊपर में, और इतनी उत्सुक और उत्कंठा से इंतजार कर रही है कि कब मेरा बेटा इस और आएगा जहां वो अपने पुनर्जन्म को प्राप्त करे। उसको और कोई दुनिया की चीज नहीं चाहिए। उसका जब तक ये कार्य पूर्ण नहीं होता, तब तक ये शुद्ध इच्छा जो आपके अंदर सुप्तावस्था में है, उसको चैन नहीं। श्री माता जी ने सहज योग को फैलाने के लिए पूरे विश्व में भ्रमण किया और देश विदेश के बड़े से बड़े शहर और दूर दराज के गांवों में अनेकों यात्राएं की। श्री माता जी के मानव परिवर्तन की प्रक्रिया को दुनिया भर के देशों ने सराहा और अपने प्रतिष्ठित सम्मानों से नवाजा। मनुष्यों के आध्यात्मिक उत्थान तथा विश्व कल्याण के लिए श्री माता जी ने दिल्ली में निर्मल धाम, पुणे में प्रतिष्ठान, वाशी मुंबई में स्वास्थ्य केंद्र और कबेला इटली में वर्ल्ड सहयोग फाउंडेशन जैसे संसाधनों का उपहार दिया। श्री माता जी द्वारा प्रदत्त सहज योग मानव जाति के कष्टों और समस्याओं से मुक्ति पाने का एक अतुलनीय माध्यम है। We must understand we are delicately made, beautiful flowers of God. We are human beings. And the time has come for us to become
Now the fruits. This is the blossom time. I think next century we'll have beautiful people all around us. No troubles of wars. Very peaceful. We'll be all sitting in the kingdom of God. तर सगळ्यांना धन्यवाद. तर प्रश्न असेल तर व्हॉट्सअप ग्रुप मराठी ग्रुप मध्ये प्लीज विचारा. पुढचं सत्र पुढच्या सोमवारचं काय खरं त्याच्याबद्दल मी सांगतोच. व्हॉट्सअप ग्रुप सॉरी ऐकू येत नसते तर